हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. ये मन. तर हा व्लॉग असणार आहे पूर्ण वीकचा, ना की एका दिवसाचा. त्याच्यामध्ये गणपती बाप्पा बसलेत, आम्ही न्यू घरात शिफ्ट झालोय आणि शॉपिंग कंबाईन करून ब्लॉग आहे पूर्ण. आणि मागून जे डिस्टर्बिंग साऊंड येतात ना, ते ह्या लोकांचे. आणि इकडे आमचा हिअर वी स्टार्ट आवर शॉपिंग. मी स्टार्टिंगला इतकी जास्ती एक्सायटेड होते, नंतर इतका मूड गेला, कारण एवढं जास्ती घ्यायचं होतं, काही सुचत पण नव्हतं काय घ्यायचं आहे काय नाही. टाईमपासच चालू होता इकडे पण आमचा. खूप गोष्टी घ्यायच्या होत्या, म्हणून आधी आम्ही बिलो 5ला गेलो. बिलो 5 अशी एक फ्रँचायसी आहे जिथे की सगळं $5च्या आतमध्ये भेटतं. आता जे कोणी US मध्ये आहेत त्यांना तर माहितीच आहे, पण जे नाही आहेत त्यांच्यासाठी तिथे आपण आर्टिफिशियल फ्लावर्स, प्लांट्स किंवा युटेन्सिल्स, थोडंफार ग्रॉसरीचं असतं, परत स्केचेस वगैरे, ते सगळं असं जे काय नॉर्मल बेसिक असतं ते सगळं एकाच शॉपमध्ये मिळतं. ते सगळं $5च्या आतमध्ये असतं. इवन ज्वेलरीज, फेसवॉश, बॉडी केअर सगळं $5च्या आतमध्ये असतं तिकडे. ते एक बेस्ट आहे. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो वॉलमार्टमध्ये. तिकडे थोडंफार टाईमपास केला आणि इकडे अशी हे असं वाटत होतं की एखाद्या कुत्र्याला बांधलं आहे, त्याने त्याच्या मुलीला असं बांधलं होतं. त्याच्यानंतर आम्ही चेकआउट करायला गेलो. चेकआउटच्या सेक्शनच्या इथे इतके छान रिंग्स होते. मला माहिती नाही नक्की हे खरे आहेत का खोटे आहेत. त्याच्यानंतर आत्ता हॅलोवीन येतो आहे, म्हणून आत्तापासूनच या लोकांनी तयारी चालू केली आहे. मला पण नाही माहिती कधी चालू होणार आहे हॅलोवीन किंवा कधी आहे ते. आणि ते सगळं करून बिल वगैरे करून आम्ही घरी गेलो. त्या दुसऱ्या दिवशी गणपती आहे, आदल्या दिवशी रायन म्हणून आहे, तर सगळी तयारी करत होतो. नंतर डिनर केला सगळ्यांनी मिळून. आणि तयारी आम्ही नव्हतो करत, फक्त रायन करत होता. आम्ही फक्त बघायला वगैरे होतो, कारण काय एवढा टाईमच नव्हता की काय तयारी करू. त्याच्यानंतर गणपतीच्या दिवशी आधी आम्ही नवीन घरी गेलो. तिकडे ॲमेझॉनवरनं असं सगळं बॉक्सेसमध्ये पॅक करून आले होते, जे की आम्हाला बिल्ड करायचं होतं. तर फर्स्ट हे ड्रावर होतं, त्याच्यानंतर हे जे आहे हे बेड फ्रेम आहे. आणि ते सगळं बसवून थोडंफार भूक लागली होती म्हणून थोडंसं खाल्लं, कारण काय गणपती बाप्पा बसणार आहेत म्हणून परत घरी जायचं होतं लवकरात लवकर. व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कारण काय एंडला पूर्ण होम टूर आहे. त्याच्यानंतर आवरून वगैरे घरी गेलो. इथे आम्ही गणपती बाप्पा बसवले होते. हे फुल डेकोरेशन आहे. त्याच्यानंतर एका साईडला निनाद वगैरे खाणं बनवत होते आणि आम्ही आरतीचं प्रिपरेशन करत होतो. मग आता आरती वगैरे स्टार्ट झाली आहे. आरती झाल्यानंतर पुऱ्या करत होतो इकडे. मी नाही, हे सगळे. Ganesh, you want to say anything in my vlog? No? तुषार, आपका कुछ कहना है? अभिषेक, आपका कुछ कहना है? तुझ्या लग्नातलं? माझं लग्न नाही. जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही नवीन घरी गेलो होतो. थोडीशी शिफ्टिंग करायची होती म्हणून. झालं स्टार्ट ते.
इकडे सगळ्यांचा येडेपणा चालू होता. हे न्यू घराचं जिम सेक्शन आहे. त्याच्यानंतर हा स्विमिंग पूल एरिया आहे. तू व्हिडिओ मध्ये आलायस तू पूलमध्ये चाललाय तू. तुझी बॉडी दाखवत का तू. ढकललं त्याला ढकललं चल. कुछ बोलना है अभिषेक तुझे. मुस्कान को मैसेज भेजना है तुझे. नाव प्रेझेंटिंग यू आवर न्यू अपार्टमेंट. स्टुडिओ अपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये वॉशरूम आणि बाथटब आहे. त्याच्यानंतर हॉल आणि बेडरूम सारखं कनेक्टेडच आहे. हे वॉर्डरोब आहे. देन इथे आम्ही चेअर्स ठेवले आहेत, सोफा, टेबल. नंतर हे जे सेक्शन आहे ज्याच्यामध्ये असतं लॉन्ड्रीसाठी ड्रायर आणि वॉशर. इकडे कपडे वाळत घालायला बाहेर बाल्कनीत किंवा टेरेसवरती नाही जायला लागत दोरी बांधून. नंतर हा किचन एरिया आहे. हे बेडरूम आणि सोफा म्हणजे एक प्रॉपर मोठा हॉलसारखंच असतं स्टुडिओ अपार्टमेंट. देन हा आमचा बाल्कनीतनं व्ह्यू आहे. हे माझ्याकडनं निघत नव्हतं बट स्टील. नंतर हा व्ह्यू आहे. इथे बार्बेक्यू एरिया आणि हे खाली ग्रिलर आहे जे की मी नंतरच्या व्लॉगमध्ये कधीतरी दाखवेल. त्याच्यानंतर दूध उकळत होतं जे रिच्युअल्स असतात. आणि मग उकडीचे मोदक करत होतो. हे सारण. त्याच्यानंतर उकड करायला मला एवढं इरिटेट होत होतं. एक तर फर्स्ट टाईम मी करत होते म्हणून मला काय माहिती नव्हतं. बट आय ट्राईड आणि खरंच छान झाले होते. त्याच्यानंतर मी उकड आणि सारणचे गोल करून ठेवले ते बॉल्स सोपं पडेल म्हणून. त्याच्यानंतर स्टीमला लावले होते मोमोज. आणि मला असं खूप वाटत होतं की म्हणजे जसं असे क्रॅक्स पडलेत म्हणून मला असं खूप वाटत होतं की तुटतील. पण नाही झालं. मी खूप जास्ती तूप लावलं वरतून आणि थोडेफार क्रॅक्स होते पण खूप जास्ती परफेक्ट झाले होते. म्हणजे ॲज अ फर्स्ट टायमर आय रिअली लाईक्ड इट. असं वाटतच नव्हतं की ते मी बनवलेत. आणि मला प्लेट्स काढता येत नव्हते म्हणून मी स्पूनचा यूज करून ते लाईन्स केलेल्या आहे. त्यानंतर बाप्पाला प्रसाद चढवला, आरती केली, छोले भटुरे खाल्ले. ह्या सगळ्यांचं खाऊन झालं होतं म्हणून लोळत पडले होते. नंतर आम्ही कार्ड्स खेळत होतो. दॅट्स ऑल. इथे माझा दिवस संपला. बाय. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. चुलबुल पांडे. नाव चुलबुल पांडे. 3-10 बाकी बस. हेलो ते 5 सेकंड्स.